रेकॉर्डिंग ओके चालू झाली. हा, तर आपण गतिविषयकची 3 समीकरणं जी होती ती कशी येतात ती बघितली. अच्छा, मला आता सांगा, फक्त तुम्हाला एवढाच होमवर्क दिलेला की जी गतिविषयक 3 समीकरणं होती ती चांगल्या अक्षरात लिहून काढायची होती आणि त्याची प्रॅक्टिस करायची होती. कोणी कोणी केला तो होमवर्क? हँड रेज करा जरा. कोणी कोणी होमवर्क केला? कोणीच नाही होमवर्क केला? अच्छा, ठीक आहे. मुलांनो, तुमच्या स्कूलचा सगळा नंबर, सगळा डेटा आमच्याकडे आहे. हा, मी तुमच्या स्कूल्समध्ये आता मीटिंग्समध्ये भेटणार आहे. तुमच्या टीचर्सला, प्रिन्सिपल सरांना किंवा मॅम जे कोणी असतील त्यांना. मी मग त्यावेळी तुमचं होमवर्क वगैरे सगळं त्यांच्याशी डिस्कस करणार आहे. तर मी तुम्हाला जसं नेहमी सांगते, होमवर्क नाही केला तर जे तुम्ही शिकताय ते खूप लवकर विसरून जाल. मग काही फायदा नाहीये. आता आपण जो क्लास अटेंड करतो त्याच्यानंतर तुम्हाला वाटेल अरे सगळंच विसरलं आणि एक्झाम मध्ये मग कसं लिहिणार. सो प्लीज होमवर्क करा. तर चला आता आपण पुढे नेक्स्ट हाफ, पुढचा अर्धा टप्पा जो पुस्तकातला बाकी आहे, अर्धा धडा आय मीन जो बाकी आहे तो आपण कंटिन्यू करणार आहोत. तर त्याच्या आधी जसं आपण लास्ट टाइम डिस्कस केलेलं होतं, ही जी कांगारूचं जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते आपण सोडूया. लास्ट टाइम मी एक छोटंसं सिंपल सगळ्यात एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं होतं, राईट. आज आपण ही 2 गणितं क्विकली जरा बघूया. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. ती पुस्तकामध्ये जरी ऑलरेडी सोडवून दिलेली असली तरी सुद्धा आपण सोडवणार आहेत, कारण मला माहितीये ते पुस्तकामध्ये फक्त बघून खूप कमी मुलं असतील ज्यांना समजेल की त्यांनी नक्की काय केलेलं आहे. तर प्रॉपरली ते तोडून तोडून आधी गणित वाचताना कसं आपण समजून घ्यायचं सोप्या भाषेमध्ये, त्याच्यानंतर ना काय काय दिलंय ते कसं लिहायचं व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर एक सेकंड रेकॉर्डिंग. अच्छा, तर त्याच्यानंतर ना मग ते सॉल्व्ह कसं करायचं व्यवस्थित समजेल आपल्याला आणि मग उत्तर पण बरोबर येईल. तर आणि कोणत्या कोणत्या पायऱ्या आपल्याला लिहायच्या गरजेच्या आहेत जेणेकरून आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील त्या गणितामध्ये, ते आता आपण बघणार आहोत. ठीक आहे, चला आता नीट आधी प्रश्न वाचूयात. काय दिलेलं आहे? एका कांगारूची क्षितिज लंब दिशेत 2.5 मीटर उंच उडी मारण्याची क्षमता असल्यास एक कांगारू वरती एकदम सरळ जो उंचीमध्ये सरळ एकदम उंच उडी मारतोय तर किती लांब पर्यंत जाते बघा, 2.5 मीटर. तर चाल किती असेल काढायचे. चाल म्हणजे काय काढायचंय त्याचं सांगते मी, एक्सप्लेन करते आता चाल म्हणजे काय काढायचंय. ठीक आहे, तर सांग आता मी दुसरी स्क्रीन शेअर करते. ह्याला मी स्वतःकडे कॉपी करून घेते ह्या गणिताला. चला आता मी माझा फळा शेअर करते तुमच्या बरोबर. बघा, आता हा माझा व्हाईट बोर्ड दिसत असेल तुम्हाला. दिसते हे गणित, मी ते कॉपी करून घेतलं. एका कांगारूची क्षितिज लंब दिशेत 2.5 मीटर उंच उडी मारण्याची क्षमता आहे, राईट. तर पहिलं जेवढं इथपर्यंत वाचलं ना, उंच उडी मारण्याची क्षमता असल्यास एवढं. आता नीट बघा मुलांना, हा आधी काय लिहिणार आपण, जसं मी तुम्हाला शिकवलेली पद्धत लिहायची आपली.
तर सगळ्यात आधी आपण लिहिणार दिलेली माहिती. तर नीट बघा इथे 2.5 मीटर म्हणजे काय दिले आपल्याला, अंतर दिलेलं आहे, राईट. हा इथे समजा हा कांगारू उंच उडी जर ज्यावेळी तो मारतोय तर त्याची उडी कितीपर्यंत जाते. आता हे रेषा सरळ नाही येते, अशी सरळ त्याने जर उंच उडी मारली तर ती कितीपर्यंत जाते, 2.5 मीटर, ते दिलेलं आहे. अच्छा, आता उंच उडी मुलांना बघा, तो वरती गेल्यावर थोडस थांबेल आणि परत खाली येईल पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे. तर मग त्याची अंतिम जो वेग आहे तो 0 असेल. तर आपल्याला सुरुवातीचा वेग काढायचा आहे. तर चाल किती असेल विचारलंय ना, उंच उडी मारतानाची चाल म्हणजे सुरुवातीला त्यांनी किती चालीने उंच उडी मारली, सुरुवातीचा ऍक्च्युअल मध्ये म्हणजे वेग काढायचा आपल्याला. ठीक आहे. तर आता इथे बघा एक गोष्ट मी एक्सप्लेन करेल आता. आधी ते आपल्याला लिहूयात की आपल्याला काय शोधायचंय. शोधनेमध्ये काय येणार, आपल्याला यू काढायचंय, बरोबर आहे. आता नीट बघा मुलांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आपण ज्यावेळी वस्तू, नीट लक्षात घ्या, पृथ्वीपासून ना ज्यावेळी वस्तू वर जाते किंवा खाली येते तर आपली गुरुत्वाकर्षणाची जी किंमत आहे ना, आय मीन त्वरणाची जी किंमत आहे ती नेहमी लक्षात घ्या. ते त्वरण आपण ए ला जी लिहितो आणि त्याची किंमत जी आहे ती नेहमी 9.8 असते मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हे का मी असं लिहिलंय हे तुम्हाला पुढच्या वर्षी गुरुत्वाकर्षण धड्यामध्ये आहे. सध्या हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचंय की बघा, नीट बघा, पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने म्हणजे वरच्या बाजूला जर वस्तू जात असेल तर ही जी ची किंमत तुम्हाला वजा 9.8 घ्यायची आणि वस्तू पृथ्वीच्याच दिशेने पडत असेल तर ही जी ची किंमत तुम्हाला अधिक 9.8 म्हणजे अधिक 9.8 मीटर प्रति सेकंडचा वर्ग घ्यायचे. कळते. तर म्हणजे आपल्याला आता इथे ए म्हणजेच जी पण मिळालेला आहे, कांगारू आता वर उडी मारतोय ना, मग हे वजा 9.8 मीटर पर सेकंड आपण घेणार. ठीक आहे. मग आता आपण सूत्र कोणतं वापरणार आहे, आपल्याला यू काढायचं आहे ना. यू पण आहे, एस पण आहे आणि ज्याच्यामध्ये ई पण आहे. तर गतिविषयक जे आपली आता 3 होती सूत्र आठवतात ते ती लिहून घ्या एका बाजूला. पहिलं काय होतं आपलं, व्ही बरोबर यू अधिक एटी होतं. दुसरं सूत्र आपल्याला काय मिळालेलं म्हणजे गतिविषयक दुसरं समीकरण, एस बरोबर यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, राईट. आणि तिसरं काय मिळालेलं होतं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, बरोबर आहे. व्ही चा वर्ग बरोबर यू चा वर्ग अधिक 2as. तर आता आपण ह्या तिघांपैकी नक्की कोणतं वापरायचं, तर आपल्याला यू काढायचंय. तर सगळीकडेच यू आहे जो काढायचा आपल्याला. पण बघा, फक्त ही एकच समीकरण आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या टी ची गरज नाहीये, राईट. म्हणून आपण गतिविषयक तिसरं समीकरण वापरणार. मग ते समीकरण काय आहे, व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as, राईट. मग चला आता सोडवूयात. मग काय दिलेल्या किमती सगळ्या ठेवा, इझी आहे. मग त्याच्यानंतर ना, तर व्ही व्ही आपला किती आहे बघा, 0, बरोबर आहे. मग 0 बरोबर यू चा वर्ग, यू तर काढायचाच आहे, 2, जी ची किंमत किती आहे वजा 9.8. अच्छा, ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये गणितात त्यांनी जी ची किंमत किती घ्यायची ते दिलंय का, नाही दिलेलं आहे, डायरेक्ट 9.8च वजा ठेवलेली आहे. तर आणि एस किती आहे, एस आहे आपला 2.5. मग काय आता सोडवा ह्याला. तर 0 बरोबर सगळ्यात आधी तर हे अधिक गुणिले इथलं वजा चिन्ह काय बनेल, वजाच बनेल, बरोबर आहे. आणि मग बघा 2.5 गुणिले आधी 2 करूयात. मग ऍक्च्युअल मध्ये 25 दोन्ही 50 माहितीये तुम्हाला आणि इथे पॉइंट नंतर एक अंक आहे तर हा एक सोडून म्हणजे इथे किती आलं उत्तर, 5 गुणिले 5 गुणिले 9.8, राईट. आता हे वजा ह्याला आधी सोडून घ्या,
मग चा वर्ग किती येतं सांगा बरं. चला आता मी नाही सोडवत आहे. 9.8 गुणिले 5 किती येते लवकर सांगा मला. तुमच्यापैकी कोणीतरी पटकन हे करा आणि मला सांगा. चला अनम्यूट करून क्विकली सांगा किती आलं उत्तर. इझी कॅल्क्युलेशन्स आहेत ना रे. आता तर तुम्ही 9th ला आहात, तर तुम्हाला येतच असणार. 9.8 5 8 45 त्याच्याला गेली 4 5 9 45 45 आणि 4 49 49 आणि हा एक पॉइंट नंतर एक घर आहे, तर एक घर सोडून पॉइंट, तर उत्तर किती आलं 49. आणि बघा इथे वजा 49 आहे. हा वजा आहे ना ते. मग त्या बाजूला लेफ्टला पाठवा त्याला, डाव्या बाजूला पाठवा त्याला. मग ते किती होणार. मग ते 49 इज इक्वल टू यू चा वर्ग. दोन्ही बाजू परत एक्सचेंज करा, इकडची तिकडे आणि तिकडची इकडे. आणि आता वर्गमूळ काढा दोन्ही बाजूंचं. मग वर्गमूळ काढलं की यू बरोबर किती येईल. वर्गमुळात 49 म्हणून यू ची किंमत किती आली 7. म्हणजे कांगारूने वरती उडी मारताना किती वेग वापरलेला, म्हणजे किती चाल वापरलेली होती. 7 मीटर प्रति सेकंड. सोपं होतंय गणित. इझी. पटकन आता ह्याला ना कॉपी करून घ्या लवकर स्वतःकडे. तसं नाही केलं तरी पुस्तकामध्ये पण दिलेलंच आहे, पण घ्यायचं असेल तर कॉपी करून घ्यायला. हा मुलांनो प्लीज लक्षात घ्या. मी एक्सप्लेन करताना प्लीज तुम्ही काही लिहत जाऊ नका, समजून घेत जावं आधी. लिहायला मी तसं पण सेपरेटली तुम्हाला वेळ देतच असते ना. चला तसं हे तुम्हाला रेकॉर्डिंग झाल्यावरती रेकॉर्डेड क्लासेस मध्ये पण मिळेल, त्यावेळी पण तुम्ही व्हिडिओला पॉज करून लिहू शकता. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा पुढचा प्रश्न हा वाला काय आहे. एक बोट विराम अवस्थेपासून, म्हटलं ना तोडत तोडत जे समजते, तर एक बोट विराम अवस्थेपासून, विराम अवस्था म्हटल्यावरच याचा अर्थ तिचा सुरुवातीचा वेग किती असेल 0, निघून एक समान त्वरणाने जाते. जर ती 5 सेकंदात म्हणजे वेळ किती दिलेला आहे, हा वेळ दिलेला आहे 5 सेकंद, 15 मीटर प्रति सेकंद वेग गाठत असेल, म्हणजे हा 15 मीटर प्रति सेकंद, तर हा तिचा काय अंतिम वेग आहे. विराम अवस्था म्हणजे सुरुवातीचा वेग आणि 15 मीटर प्रति सेकंद हा तिचा अंतिम वेग आहे. तर निर्माण झालेले त्वरण आणि दिलेल्या वेळात पार केलेले अंतर किती असेल. तर आपल्याला काय काय काढायचंय, त्वरण काढायचं आणि अंतर काढायचंय, दोन गोष्टी काढायच्या. ठीक आहे, सोपं आहे हे, एवढं काय अवघड नाहीये हे पण गणित. चला तर आता आपण ह्याला सोडवूयात. अच्छा मी काय करते, माझ्या हा फळाला थोडस राईट साईडला शिफ्ट करते, तर ज्यांचं लिहायचं राहिलेलं होतं ते लिहू शकतात. ठीक आहे, तोपर्यंत मग मी आता गणित इकडे गेली त्या बाजूला सोडवते गणित. हे इथपर्यंत तर झालंच असेल ना लिहून सगळ्यांचं. चला बघा, तर आता मी हे घेतलं इथे गणित. मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा, आता मी स्वतः कसं वाचते आणि कसं त्याला तोडते. एक बोट विराम अवस्थेपासून, राईट. तर मग काय लिहिणार इथे, लिहिणार आपण दिलेली माहिती, किंवा नुसते माहिती लिहिली तरी पण चालेल. ठीक आहे, दिलेली माहिती विराम अवस्थेपासून म्हणजे सुरुवातीचा वेग u0. ठीक आहे, ते मीटर प्रति सेकंदच आहे कसं कळेल, कारण इथे अंतिम वेग मीटर प्रति सेकंड मध्ये दिलाय. ठीक आहे, अंतिम वेग मग किती दिलेला आहे, v 15 मीटर प्रति सेकंड, निघून एक समान त्वरणाने जाते. जर ती 5
5 सेकंदात, म्हणजे आपल्याला टाइम दिलेला आहे टी 5 सेकंड्स झालं, एवढं सगळं दिलेलं आहे. आता ह्याच्यावरून आपल्याला काय काढायचंय, शोधायचं काय आहे, एकतर त्वरण काढायचे आणि दुसरं अंतर किती कापलं ते काढायचंय. बरोबर आहे, हे बघा त्वरण आणि पार केलेले अंतर. ठीक आहे, आता सूत्र परत साईडला लिहून घ्या. आपल्या 3 ज्या समीकरणं होती, व्ही बरोबर यू अधिक एटी, परत एस बरोबर काय आहे आपलं, यूटी अधिक 1/2 एटीचा वर्ग. तुम्हाला मुलांना आठवते मी शिकवलेलं ऍक्च्युली हे आणि आपलं त्वरणाचं सूत्र व्ही वजा यू भागिले टी, हे दोन्ही एकच आहे, फक्त ते साईडला इकडचं तिकडे एक्सचेंज करून लिहिल्यावरती सेमच उत्तर येतं. हे दोन्ही ऍक्च्युली सेमच आहे, समानच आहे. आणि तिसरं काय होतं, व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. तर आता ह्याच्यामधलं बघा, ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरण काढण्यासाठी व्ही पाहिजे, यू पाहिजे आणि टी पाहिजे, हे तिन्ही पण आहे आपल्याकडे. तर म्हणून आपण पहिलं सूत्र सरळच्या सरळ वापरणार, व्ही वजा यू भागिले टी. ठीक आहे, आणि नंतर एस काढण्यासाठी आपण दुसरं वालं वापरूया, एस बरोबर यूटी अधिक 1/2 एटीचा वर्ग. ठीक आहे, आता याला सोडवूयात. मग पहिलं सूत्र परत कॉपी करा, सगळ्यात सोपं. किमती ठेवा आता, बस झालं. तर व्ही अंतिम वेग किती आहे, 15. सुरुवातीचा वेग आहे 0 आणि वेळ किती आहे, 5 सेकंड. तर 15तून 0 गेल्यावर किती उरेल मुलांना, 15च उरेल ना. म्हणून 15 भागिले 5, उत्तर किती आलं, 3 मीटर प्रति सेकंडचा वर्ग. काही स्कूल्सला मी विनंती करते, जर बॅकग्राऊंड मध्ये असं काय गोंधळ नसेल, आवाज नसेल, तर प्लीज तुम्ही माईक अनम्यूट ठेवा आणि मुलं मग मधनं मधनं बोलून उत्तर सांगू शकतात. जे आता जसं कॅल्क्युलेशन चालू आहेत की 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर, मी विचारलं 5×3=15 म्हणजे 5 कितीचा 15 वगैरे, असं काही पण मधनं मी विचारलं तर ते सांगू शकते. तर चला, मग आपल्याला हे ए ची किंमत पाहिजे होती, ती मिळाली. आता एस काढण्यासाठी मग जे दुसरे वाला वापरणार आहे ते लिहिणार. तर एस बरोबर यूटी अधिक 1/2 एटीचा वर्ग. बरोबर आहे. तर एस मध्ये यू ची किंमत किती, 0. 0 गुणिले टी. अच्छा, टी ची किंमत आता इथे तुम्ही 5 ठेवा किंवा नका ठेवू, काय फरक नाही पडणार, कारण इथे 0. तर चला मी ठेवूनच देते, म्हणून 0 गुणिले 5. 1 मिनिट हा, गडबड झाली. तर इथे 0 गुणिले 5 यूटीची किंमत ठेवली, अधिक 1/2 त्वरण आलेलं आहे आपलं 3, आणि हे किती होतं, टाइम 5चा वर्ग येणार ना, म्हणजे 5 गुणिले 5. तर काय आलं उत्तर आपल्याकडे मग, 1/2, 5×5 25, 25×3 किती असतं मुलांना, 25×3 75. चला आता मी थोडस पॉज घेते, 75चा अर्धा किती असतो सांगा मला, कोण सांगेल 75चा अर्धा किती असतो, सांगा रे लवकर. हे तर तोंडी आहेत. 2×3=6, 2×7=14 आणि 2×5=10, 37.5 मीटर. बघा आले सेम.
तर इथे हे मधून मधून जरा लिहा, गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार वगैरे. ठीक आहे. गतिविषयक पहिल्या नियमानुसार हे म्हटलं ना, दोन्ही आपली सेमच उत्तर आहेत. ते गतिविषयक पहिलं समीकरण आणि त्वरणाचं सूत्र ते दोन्ही ऍक्च्युअली एकच आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ही गणित बघितली. ठीक आहे. आता चला पुढच्या भागावर आपण जाऊया. न्यूटनचे गतिविषयक नियम, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, हे खूप महत्वाचे आहेत. तर न्यूटनचे गतिविषयक नियम आपल्याला कसली माहिती सांगतात ते आपण एक एक करून बघणारच आहोत. आता हे न्यूटनचे गतिविषयक नियम आपण समजून घेण्यासाठी आपल्याला ना जरा हे खाली दिलेल्या प्रश्नांवरती विचार करणं गरजेचं आहे, कारण हेच प्रश्न न्यूटनला पण पडलेले आणि मग त्याने खूप सारी जी आहे ती माहिती गोळा केली, प्रयोग केले. दुसऱ्या ज्या शास्त्रज्ञांनी काय काय प्रयोग करून ठेवलेले किंवा लिहून ठेवलेली काही इन्फॉर्मेशन ती त्याने स्टडी केली, स्वतः प्रयोग करून ती पडताळून पाहिली की खरंच असं येते का, आणि मग त्याने हे गतिविषयक 3 नियम दिले जे की खूप महत्वाचे आहेत. बघा, पहिला प्रश्न काय आहे, स्थिर अवस्थेत असलेली वस्तू बल लावल्याशिवाय जागची का बरं नाही हालत, जशीच्या तशीच राहते. परत दुसरं, टेबलावर ठेवलेले पुस्तक उचलण्यासाठी पुरेसे असलेल्या बलाने टेबल उचलता येत नाही. म्हणजे काय, पुस्तक फक्त उचलायचं असेल तर थोडंसंच बल लावलं तरी पुस्तक उचलू शकतो, पण पूर्ण टेबल उचलायचं असेल तर फक्त तेवढंच बल लावलेलं तर नाही चालत, टेबल हलत पण नाही जागचं, राईट. खूप जास्त बल लावल्यावरतीच आपण टेबलाला उचलू शकतो, असं का. परत, फांदी हलवल्यानंतर झाडावरून फळ खाली पडते, ते खालीच का पडते, आणि फांदी हलवल्यावरती नक्की काय होतं. आता तुम्ही विचार करत असल्या, फांदी हलवल्यावर फळ खालीच पडणार ना, त्याच्यात एवढी काय मोठी गोष्ट आहे, साधी सिंपल गोष्ट आहे, ती सगळ्यांना माहिती असं तुम्हाला वाटत असेल, पण त्याच्या मागे काय सायन्स काय आहे, विज्ञानचा कोणता तिथे नियम लागू होतो ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. परत आता बघा, विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरतच राहतो. बटन बंद केला आणि लगेच तो बंद झाला असं नाही होत. इव्हन ह्याच्यामध्ये पण, गाडीमध्ये पण बघा, ब्रेक लावल्या लोक लगेच गाडी नाही थांबत, थोडस सेकंड, थोडस का होईना ती थोडं पुढे जाते आणि मग थांबते, राईट. तर तेच सांगितले, वरील घटनांच्या कारणांचा शोध घेतल्यास वस्तूमध्ये जडत्व असते हे आपल्या लक्षात येते. वस्तूचे जडत्व हे वस्तूच्या वस्तुमानाशी निगडित असते, हे तुम्ही शिकला आहात. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमात अच्छा, बघा, जडत्व म्हणजे काय आधी आपण हे समजून घेऊया मुलांना. ठीक आहे. आता थांबा, त्याच्यासाठी मी तुम्हाला एक दुसरी स्क्रीन दाखवते. बघा आता ह्याच्यामध्ये ना, हे जे मी तुम्हाला पीपीटी दाखवते त्याच्यामध्ये काही आकृती आहेत, त्या मला तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये दाखवायचे आहेत. हे आपण सगळं बघितलं ऑलरेडी. हे पण बघितलं, एक समान वर्तुळाकार गती.
अच्छा ठीक आहे, थांबा एक सेकंड हा. मला जे चित्र हवंय ते जरा अजून चांगलं वालं पाहिजे, मी दाखवते ते. मी अच्छा मला एक सांगा मुलांनो, तुमच्यापैकी कॅरम कोण कोण खेळलंय? हात वर करा. थांबा मी मला स्वतःला छोटं करत आहे. हा, आता मला तुम्ही सगळेजण दिसताय, व्यवस्थित मोठे दिसताय. तुमच्यापैकी कॅरम कोण कोण खेळले? हात वर करा. कॅरम बघितलाय? चला खेळला नाही पण तुम्ही कॅरम बघितलाय. किती जणांनी? ओके, गुड. आणि किती जणांना कॅरम खेळायला आवडतं त्यांनी हात वर करा. किती जणांना कॅरम खेळायला आवडतं? ओके, ग्रेट. तुम्ही बघितलं असेल ते कॅरमच्या बघा त्या सोंगटे असतात, आपण असे एकावर एक एकावर एक लावून ठेवतो व्यवस्थित. आणि आपण स्ट्रायकरने जर बरोबर सगळ्यात शेवटची खालची जी सोंगटी आहे त्याच्यावर स्ट्रायकरने जर व्यवस्थित मारलं तर काय होतं, कोण सांगेल मला? व्यवस्थित बरोबर मध्येच आपण मारतोय, असं थोडं वाकडं तिकडं नाही मारत आहे. कोण सांगेल मला मग काय होतं अनम्यूट करून? हं, सांगा रे लवकर. एक जण कोणी पण पुढे येऊन, अच्छा हात वर करा कोणी पुढे येऊन सांगेल मला. एक कोणीतरी येऊन पुढे सांगा, हात वरती करा. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. अच्छा इकडे. तर तुम्हाला माहितीये ना, फक्त खालची वाली सोंगटी साईडला निघते आणि वरच्या सोंगट्या खाली शिफ्ट होतात. तशाच्या तशा पडत नाहीत पण त्या. हे बरोबर आहे? हे मी बोलली ते बरोबर आहे? बरोबर असेल तर हात वर करा. हे बघितले तुम्ही खेळताना? येस, राईट आहे. तर मग त्या वरच्या सोंगट्या खाली का शिफ्ट झाल्या? सेम टू सेम. समजा एक मोकळा ग्लास घेतला तुम्ही, काचेचा ग्लास घेतला, त्याच्यावर एक छोटासा ना असा चौकोनी कापून पुठ्ठा ठेवला आणि त्या पुठ्ठ्यावर असा जडवाला थोडासा ना 10 रुपयाचा किंवा 20 रुपयाचा पण हल्ली बघा कॉइन मिळतो, तो ठेवा. आणि तुम्ही ना व्यवस्थित त्याला बरोबर मध्यभागी ठेवलं ना आणि त्या कार्डबोर्ड जो आहे तो आपला पुठ्ठा जो आहे त्याला नुसती अशी टिचकी मारली, 2 बोटांनी यूज करून अशी टिचकी मारली ना, मग माहितीये काय होतं, तो कार्डबोर्ड उडून जातो आणि जो कॉइन आहे तो कशामध्ये पडतो? तो पैशाचा जो कॉइन आहे तो ग्लासमध्ये पडतो. मग आता तो जो कॉइन आहे पैशाचा तो त्या पुठ्ठ्याबरोबर सरळ का नाही निघून गेला, तो खाली का पडला? म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तो जिथे होता तिथेच आहे. खाली का गेला? कारण आता त्याला कार्डबोर्डच नाहीये सपोर्ट करायला खालून. कार्डबोर्ड निघून गेला, मग तो हवेमध्ये कसं तरंगणार ना? जर हवेमध्ये पण तरंगला असता तो, माहितीये कधी मुलांनो, जर पृथ्वीने त्याला स्वतःकडे खेचलं तर, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाने जर त्याला स्वतःकडे खेचलं नसतं तर तो जो आहे तो तिथल्या तिथेच राहिला असता. तर मग आता हे जे जडत्व, जडत्व काय आहे? जडत्व म्हणजे बघा जडपणा, वस्तूचा जडपणा. मग जडपणामुळे काय होतं, आता जसं की बघा, समजा मी तुमच्या शाळेमध्ये आलेली आहे आणि आपण काय करतोय, एक तुम्हाला ना माझ्यासाठी जागा करायची आहे. म्हणजे काय, तुम्हाला ना मला बसण्यासाठी तिथे समजा खूप सामान आहे आणि जागा करायची, तर तिथे एक बॉक्स ठेवलेला आहे. तो जर बॉक्स बघा मोकळा असेल तर तुम्हाला लगेच त्याला हलवता येईल, बरोबर आहे. पण तो बॉक्स असा खूप सामानाने भरला असेल, जड असेल बघा, जड जड असेल तर मग काय होईल? मग तो बॉक्स जो आहे तो हलवायला तुम्हाला अजून जास्त काय करावं लागेल? मेहनत करावं लागेल, है ना? मग का बरं? कारण तो बॉक्स जास्त जड आहे. मग जडत्व म्हणजे काय? जडत्व म्हणजे वस्तूची ती क्षमता आहे ज्याच्यामुळे ना ती वस्तूला ना तिच्या अवस्थेमध्ये काही बदल नकोय. आता अवस्थेमध्ये बदल नकोय म्हणजे काय? आता बघा मी तुम्हाला एक्सप्लेन करते मुलांनो. ज्यावेळी आता आपण गतीबद्दल बोलतोय, म्हणजे काय आहे, वस्तू जी आहे ती गतिमान आहे, बरोबर आहे. तर वस्तू ज्यावेळी गतिमान आहे, थांबा एक सेकंड मी स्क्रीन शेअर करते तुमच्या बरोबर.
हे ज्यांनी कॉपी नसेल केलं मी त्यांना नंतर कॉपी करायला देईल. डोंट वरी, आपला क्लास संपताना. बघा, नीट बघा मुलांनो. वस्तू एक असते गतीची अवस्था. आता वस्तूची गतीची अवस्था म्हणजे काय? नीट बघा. ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्टेट ऑफ मोशन. स्टेट ऑफ मोशन. आता जसं बघा, तुम्ही कधीतरी तुमचा ना परीक्षेसाठी फॉर्म वगैरे भरलेला असेल, तर त्याच्यामध्ये बघा असतं नाव, म्हणजे तुमचं नाव काय तुम्ही लिहिता, वय, त्यावेळी तुमचं वय किती आहे तुम्ही लिहिता. त्याच्यानंतर ना असं पण असतं त्याच्यामध्ये मुलगा आहे की मुलगी आहे ते लिहिण्यासाठी पण विचारलेलं असतं तिथे. हा, लिंग विचारलेलं असेल किंवा जो पण त्या फॉर्मवर, ते तर मराठीत काय लिहितात आय डोंट नो. तर तसंच म्हणजे काय आहे की जसं तिथे विचारलेलं आहे जेंडर, जेंडरमध्ये तुम्ही लिहिताय मेल और फिमेल, मुलगा आहे की मुलगी आहे, म्हणजे जेंडर कशासाठी, मुलगा किंवा मुलगी लिहिण्यासाठी, ते कळतंय आपल्याला. त्याच्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये जात पण विचारली जाते कधी कधी, तर त्या जातमध्ये हिंदू वगैरे अशी काही पण जी पण तुमची जात असेल ते तुम्ही लिहिता. म्हणजे आपल्याला काय माहिती कळते, त्या एका गोष्टीशी रिलेटेड माहिती कळते की बाबा हा मुलगा किंवा मुलगी आहे का, किंवा हा मुलगा किंवा मुलगी कोणत्या जातीचा आहे. तसंच गतीची अवस्था म्हणजे काय, वस्तूच्या गतीविषयक आपल्याला माहिती देते. आता वस्तूची दोनच अवस्था असू शकतात गतीच्या, बरोबर आहे. दोन कुठल्या अवस्था असू शकतात, एक तर वस्तू थांबलेली आहे किंवा वस्तू गतिशील आहे. तर मग ह्या ज्या गतीच्या अवस्था असतात ह्या दोनच असतात. तर ती कोणती आहे, दोन असतात. एक असते विराम अवस्था, मग अशा आता गणित बघितले ना आपण, वस्तूने विराम अवस्थेपासून चालू केलेलं होतं. तर एक असते विराम अवस्था आणि दुसरी काय असते, गतिशील अवस्था. ऍक्च्युली गतीची दुसरी अवस्थाच गतीची अवस्था आहे असं पण त्याला, दोन्ही ऍक्च्युली गतीच्या अवस्थेमध्येच जर वस्तू गतिशील असेल तर आपण तिला नुसतं म्हणतो की ती बाबा गतिशील आहे बस, किंवा गतीमध्ये आहे. ठीक आहे, गतिशील आहे किंवा वस्तू ऑलरेडी गतीमध्ये आहे. कळते? तर आता नीट बघा, मग ह्या दोन अवस्था आहेत. आता नीट बघा, आता विराम अवस्थेमध्ये आता समजा आपल्या एक खूप मोठा असा दगड आहे रस्त्याच्या बाजूला, तर तो खूप जड असेल, कारण त्याचं जे वस्तुमान आहे म्हणजे एम जो आहे, समजा तो 100 किलोचा दगड आहे, खूप मोठावाला, आणि दुसरा एक छोटासा दगड असेल फक्त 2 किलोचा. तर मला सांगा आता कोणता जास्त जड आहे. ऑब्व्हियसली हा जास्त जड असेल. मग हा जेवढा जास्त जड त्याचंच तेवढं जास्त ह्याचं काय असेल, जडत्व. जडत्व म्हणजेच त्याचा जडपणा, सिंपल. मग जेवढं जास्त जडपणा तेवढं जास्त माहितीये तो दगड काय करेल, त्याची जी ही विराम अवस्था आहे तो बदली नाही करू देणार. तर मग ही जडत्व म्हणजे मुलांनो काय असतं की, जडत्व म्हणजे वस्तूची ती क्षमता की ज्या क्षमतेमुळे ना वस्तू काय करते, तिला ना तिची जी पण अवस्था आहे ना, मग ती गतिशील असो किंवा विराम असो, तिला ती जशी आहे तसंच राहायचंय. जसं आता तुमच्यापैकी पण काही स्टुडंट्स असतील, त्यांना त्यांचे पेरेंट्स किंवा टीचर्स किती पण काहीही बोलले त्यांच्या कुठल्या तरी एखाद्या वाईट सवयीवरून, की बाबा असं नको करू, किंवा त्याला ओरडलेत, कधी कधी मारलं, तरी पण त्यांच्यामध्ये काही चेंज होत नाही. कोणी आहे असं? एखाद कोणी असं असतं, राईट? तर मग ती आपण मग काय म्हणतो, अरे किती हट्टी आहे हा, है ना? तर तसंच इथे वस्तूचा जो हट्ट आहे, काय हट्ट आहे वस्तूचा, की नाही मी जशी आहे ना, मी आता जर मी विराम अवस्थेत आहे, तो दगड आता विराम अवस्थेत आहे म्हणजे शांत बसलाय एका जागेला, तर त्याला तसंच बसून राहायचंय. आणि ह्याच्या बिलकुल उलट पण सत्य असतं. काय, एखादी वस्तू जर गतिशील असेल ना तर तिला गतीमध्येच राहायचंय, तिला तिची अवस्था बदलायची नाहीये. मग ही जी वस्तूचा जो असा स्वभाव आहे
त्या स्वभावालाच काय म्हणतात, जडत्व म्हणतात. कळलं जडत्व काय असते? सोपं आहे. उदाहरण जे मी दिले तुम्हाला त्याच्यावरून तर नक्कीच जास्त लक्षात राहील है ना. तर वस्तूला तिची जी अवस्था आहे ती बिलकुल नाही बदलायची आहे, आणि म्हणून मग त्या क्षमतेला वस्तूच्या आपण काय म्हणतो, त्या स्वभावाला आपण काय म्हणतो, जडत्व. कळलं जडत्व काय आहे? कोणाला कोणाला कळलं? हात वर करा. समजलं? इझी होतं, राईट. वस्तूला तिची अवस्था बदलायची नाहीये. जर ती शांत बसलेली असेल तर तिला बसूनच राहायचंय. जर ती गतिशील असेल, ऑलरेडी फिरत असेल तर तिला तसंच फिरायचंय. त्याला म्हणतात जडत्व. मग हे वस्तूचं जे जडत्व आहे माहितीये कशावर अवलंबून असतं मुलांनो? तिच्या जडपणावर. आणि जडपणा कशावर अवलंबून आहे? तिच्या वस्तुमानावर, है ना. म्हणून आपण बघितलं 10 किलोचा दगड त्याला जास्त जडत्व असेल, 2 किलोचा दगड त्याला खूप कमी जडत्व असेल. बरोबर आहे? ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पण माहितीये मुलांना, तुमच्या पुस्तकामध्ये नाही दिले, पण ऍक्च्युअल मध्ये ह्या जडत्वाचे 3 प्रकार आहेत. ते मी शॉर्ट मध्ये आज तुम्हाला एक्सप्लेन करते. परत मी एकदा स्क्रीन शेअर करते. ह्याने थोडकं दिलंय तुमच्या पुस्तकामध्ये, पण जडत्वाचे टोटल 3 प्रकार आहेत. आणि बघा हे मुलांना समजायला खूप सोपं आहे. तर नीट लक्ष देऊन ऐकलं ना, हे सगळ्या गोष्टी आताच तुम्हाला समजून पण जातील, आणि रिपीट केलं आजच्या आज लगेच मनातल्या मनात पाठ पण होऊन जाईल. ठीक आहे. तर आता आपण कशाबद्दल बोलतोय? आपण बोलतोय जडत्वाबद्दल. ठीक आहे. आणि मग जडत्वाचे किती प्रकार आहेत? जडत्वाचे एकूण प्रकार आहेत 3. बघा, तर पहिला प्रकार काय माहितीये का? विराम अवस्थेतील जडत्व. विराम अवस्थेचे जडत्व त्याला म्हणू शकतो. म्हणजे काय? सिंपल बघा, नावावरूनच कळतंय. वस्तू विराम अवस्थेत असेल तर तिला विरामच अवस्थेमध्ये राहायचंय. वस्तू विराम अवस्थेमध्ये असेल तर त्याला त्याच विराम अवस्थेतच राहायचंय. मग त्यावेळी तिची अवस्था बदलण्यासाठी ती आपल्याला जो विरोध दाखवते, मग त्याला म्हणतात विराम अवस्थेचे जडत्व. सोपं. ठीक आहे. तर इथे आपण एक्झाम्पल काय घेऊयात? रस्त्यावरील उदाहरणार्थ म्हणजेच एक्झाम्पल, रस्त्यावरील दगड, परत इथे दुसरं एक्झाम्पल. आता दुसऱ्या प्रकारचं जडत्व माहितीये काय आहे? गतीचे जडत्व. अच्छा, आता हे जे विराम अवस्थेतील जडत्व आहे ना, हे कशावर डिपेंड आहे मुलांनो? कशावर अवलंबून आहे? फक्त वस्तुमानावर अवलंबून आहे. जेवढी वस्तू जास्त जड तेवढं जडत्व जास्त. तर इथे आहे गतीचे जडत्व. आता गतीचे जडत्व म्हणजे काय समजा, नीट बघा. ह्याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल आता तुम्हाला देते. अच्छा मुलांनो, एक सेकंड ना, दरवाजावरती कोणीतरी आहे. मला फक्त 1च मिनिट लागेल. तोपर्यंत एक काम करा, ज्यांनी मगाशी हा क्वेश्चन कॉपी नव्हता केला ना, तो पटकन कॉपी करून घे. चला, हा पटकन कॉपी करून घ्या. मी आले. 1च मिनिट लागेल फक्त मला.
ओके, मुलांनो झालं माझं. तर आय होप आता तुमचं कॉपी पण करून झालं असेल. तर गतीचे जडत्व काय आहे? वस्तू नीट बघा हा मुलांनो. वस्तू समजा एका स्पीडने चालली आहे, एका चालीने चालली आहे. आपण ऑलरेडी बघितलंय ना चाल काय असते. समजा एक गाडी आहे, ह्या रस्त्यावर अशी गाडी चालली आहे आणि ती जी अशी गाडी चाललेली आहे ती कितीने चालली? समजा 20 मीटर प्रति सेकंडने चालली. आणि जर आपण असं मांडलं की तिच्यावर ना अजून कुठलंच बल काम नाही करत आहे, तिच्यावरती घर्षण बल पण काम नाही करत आहे, रस्ता एकदम 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 स्मूथ आहे असं आपण मानतोय, रिअल मध्ये तसं नाही होऊ शकत. तर मग हा जडत्व काय आहे माहिती? ती वस्तू ना तशीच जात राहणार, 20 मीटर प्रति सेकंडच्याच दराने चालू राहणार, ती थांबणारच नाही कधी. असं हे जडत्वामुळे होतं. ठीक आहे, तर आता हे जे गतीचे जे जडत्व आहे ना, ह्याला आपण अजून नेक्स्ट क्लासमध्ये व्यवस्थित समजून घेऊ. आता आपला टाइम संपलाय. आणि हा जो तिसरा वाला जो प्रकार आहे, हा वाला पण अजून एक तिसऱ्या प्रकारचं जडत्व कोणते ते पण आपण नेक्स्ट क्लासमध्ये समजून घेऊयात. ठीक आहे, तर मग आता आजचा होमवर्क काय आहे तुम्हाला? आज जी आपण 2 गणितं सोडवली ना, ती परत एकदा सोडवा. ती जी 2 गणितं आज आपण सोडवलेली आहेत ती परत एकदा तुमच्या शाळेच्या नोटबुकमध्ये किंवा जी पण नोटबुक तुमच्याकडे तुम्ही आपल्या क्लाससाठी केली असेल त्याच्यामध्ये सोडवा. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? आज ती गणितं खूप महत्वाची आहेत मुलांनो, कारण तुम्हाला अर्ध्यापेक्षा जास्त पेपरामध्ये गणितच येतील. ठीक आहे, चला बाय बाय. थँक यू फॉर जॉईनिंग.